नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। बीड लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पीक विम्याचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आता राज्य सरकारनं या ठिकाणी दिलेली आहे। कारण तांत्रिक जो काय आक्षेप होता तो या ठिकाणी आता मिटलेला आहे। राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे विनंती केल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष निधीची तयारी या ठिकाणी करण्यात आली होती आणि तो निधी आता राज्य सरकारला सुपूर्द केला असून राज्य सरकारच्या वतीनं आता पीक विमा कंपन्यांना हा निधी देण्यात आलेला आहे। आता लातूर आणि बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण होणार आहे ते देखील पाहणार आहोत आणि त्याचबरोबर हा पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती कधीपासून वितरित व्हायला सुरुवात होणार आहे ते देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी बीड आणि लातूर या जिल्ह्यांना वगळण्यात आलेलं होतं। तर आता याच संदर्भात अतिशय आनंदाची बातमी अखेर राज्य सरकारने दिलेली आहे। बीड जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे, त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे। आता कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरित केला जाणार आहे त्याची यादी देखील आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती यादी आपण पुढे पाहणारच आहोत। बघा, पहिल्यांदा गोष्ट समजून घ्या, हा जो काही पीक विमा आहे तो फक्त सोयाबीन या पिकासाठीच आलेला आहे, ना की कापूस आणि इतर पिकांसाठी आलेला नाहीये। फक्त सोयाबीन या पिकासाठीच पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। बघा, जिल्ह्यांची यादी पाहण्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपण लागलीच ती यादी आता या ठिकाणी आपण पाहूया। शेतकरी बांधवांनो, बघा, आज दुपारी 4 वाजल्यापासून पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। बघा, यामध्ये बीड जिल्ह्यातील जर बघितलं तर या ठिकाणी परळी, बीड, अंबाजोगाई, गेवराई, माजलगाव, आष्टी, केज, पाटोदा, वडवणी, धारूर आणि शिरूर या तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप 2025चा सोयाबीन पीक विमा आज 4 वाजल्यापासून वितरित केला जाणार आहे। आता लातूर जिल्ह्यातील जर आपण तालुके बघितले तर यामध्ये रेणापूर, लातूर, अहमदपूर, औसा, उदगीर, त्यानंतर शिरूर, अनंतपाळ, निलंगा, देवणी आणि जळकोट या तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप 2025चा सोयाबीनचा पीक विमा वितरित केला जाणार आहे। अर्थात बीड आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आज दुपारी 4 वाजल्यापासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केली जाईल अशी माहिती आता राज्य सरकारच्या वतीनं प्राप्त होत आहे। शेतकरी बांधवांना असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।